हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण डिस्कस करणार आहोत सायन्स पार्ट 2 ची फर्स्ट ॲक्टिव्हिटी शीट फॉर क्लास 10th. या ॲक्टिव्हिटी शीट ही जी आहे इट इज बेस्ड ऑन द 9th चॅप्टर हेरिडिटी अँड व्हेरिएशन्स. याच्यामध्ये आपण जेनेटिक्सशी रिलेटेड कन्सेप्ट ज्या आहेत त्या बघणार आहोत की हेरिडिटी म्हणजे काय, जेनेटिक्स म्हणजे काय, क्रोमोझोमचं स्ट्रक्चर कसं असतं, त्याचे वेगवेगळे टाईप्स काय आहेत, त्यानंतर DNA आणि RNAचं स्ट्रक्चर कसं असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. बऱ्याच स्टुडंट्सचं असं म्हणणं होतं की मॅम तुम्ही आम्हाला बोर्डवरती का नाही शिकवत. ॲक्च्युली ते बोर्डवरती शिकवायला ॲक्च्युली काही प्रॉब्लेम नाही, बट हे जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते मला परत वेगळं द्यावं लागले असते आणि म्हणून मी सध्या 2 in 1 असं एक करते आहे. एवढीच फक्त ॲक्टिव्हिटी शीट पुरतेच हे लेक्चर्स PPT वरती असतील. बाकीचे आपलं रेग्युलर टीचिंग जेव्हा चालू होईल तेव्हा आपण परत बोर्ड टीचिंगच करणार आहोत. सो पहिली जी आपली कन्सेप्ट आहे हेरिडिटी, इट इज नथिंग बट ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग्स. एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे कॅरेक्टर्स ट्रान्सफर होणे त्याला हेरिडिटी असं म्हणतात. त्यानंतर इनहेरिटन्स म्हणजे टेंडन्सी टू ट्रान्समिट व्हेरिएशन्स फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट. ॲक्च्युली हे कॅरेक्टर्स एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे ट्रान्समिट होण्याची प्रोसेस त्याला म्हणायचं इनहेरिटन्स. त्यानंतरची ब्रँच जेनेटिक्स ही कन्सेप्ट आहे की सायन्सच्या ज्या ब्रँचमध्ये कॅरेक्टर्स एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे पास कसे होतात हे ह्याचा स्टडी केला जातो, त्याला म्हणायचं जेनेटिक्स. इट इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी विच स्टडीज द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम वन टू नेक्स्ट जनरेशन. देन कम्स इनहेरिटेड ट्रेट्स अँड एक्सप्रेशन ऑफ ट्रेट. आता ट्रेट्स म्हणजे काय हे पहिल्यांदा सांगते. सपोज हाईट ही एक कॅरेक्टर आपण घेतली तर ह्या हाईटचे 2 प्रकार येतात, एक शॉर्ट आणि दुसरा टॉल. तर हाईट हे एक कॅरेक्टर झालं आणि शॉर्ट आणि टॉल हे त्याचे ट्रेट झाले. आता हे ट्रेट्स कसे एक्सप्रेस होतात, कुठल्या मेकॅनिझम थ्रू एक्सप्रेस होतात ते बघूयात. याच्यामध्ये इनहेरिटेड कॅरेक्टर्स आर बेस्ड ऑन क्रोमोझोम्स विच आर प्रेझेंट इन द सेल. तर ह्या DNA मध्ये जे असतात तर त्या DNAचा जो सिक्वेन्स ज्याला आपण जीन्स म्हणतो, ॲक्च्युली ते जीन्स जे असतात ते रिस्पॉन्सिबल असतात फॉर द ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स. आता ह्या जीन्सचा जो सिक्वेन्स आहे म्हणजे समजा हा आपला DNA असेल, या DNA मध्ये जो जीन्सचा सिक्वेन्स असतो, हा जो सिक्वेन्स ATGC हे जे न्यूक्लिओटाइड्स आहेत तर त्यांचा जो स्पेसिफिक असा सिक्वेन्स असतो त्याला म्हणतात जीन्स. आणि हा जो स्पेसिफिक सिक्वेन्स आहे, दिस सिक्वेन्स इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन टू नेक्स्ट जनरेशन. ओके, आता ह्या सेगमेंटला जीन म्हणतात. आता बघा इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे की प्लांटची ग्रोथ किंवा टॉल प्लांट आणि शॉर्ट प्लांट ही ग्रोथ कशी डिसाईड होतं, तर पर्टिक्युलर ग्रोथ हार्मोन किती जास्त अमाऊंटमध्ये सिक्रीट होतात याच्यावरती प्लांटची हाईट डिपेंड करते. जेवढं जास्त ग्रोथ हार्मोन सिक्रीट होतील तितकं जास्त ते प्लांट टॉल असणार. आता हे ग्रोथ हार्मोन किती प्रमाणात सिक्रीट होणार हे एन्झाईमवरती डिपेंड करतं. म्हणजे त्या ग्रोथ हार्मोनचं सिक्रीशन हे कशावरती बेस्ड असतं तर एन्झाईम्सवरती. आणि जेवढे जास्त ॲक्टिव्ह एन्झाईम्स असतील तेवढे जास्त ग्रोथ हार्मोन्स तयार होणार आणि तितकं जास्त ते टॉल प्लांट असणार. म्हणजेच हे जे एन्झाईम्स आहेत ह्या एन्झाईमची एफिशियन्सी कशावरती ठरते तर मगाशी जो ATGCचा सिक्वेन्स सांगितलेला होता मी तुम्हाला, तर त्या सिक्वेन्सवरती हे एन्झाईमचं एक्सप्रेशन ठरतं आणि त्याच्यावरती ग्रोथ ठरते आणि त्याच्यावरती हाईट ठरते. ग्रोथ हार्मोनचं सिक्रेशन आणि मग त्याच्यावरती हाईट. या पद्धतीनं न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स, न्यूक्लिओटाइड म्हणजे काय असतात तर फॉस्फेट ग्रुप, पेंटोज शुगर, DNAचे जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये पेंटोज शुगर, त्यानंतर फॉस्फेट ग्रुप आणि नायट्रोजन बेसेस यांचा एक सिक्वेन्स असतो आणि हा टोटली ह्या तिघांचं मिळून जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला म्हणतात न्यूक्लिओटाइड्स. आणि मग हा न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स ठरवतो की प्लांटची हाईट ही किंवा कुठलंही कॅरेक्टर हे कशा पद्धतीनं जास्त की कमी प्रमाणात एक्सप्रेस होणार ते. आता पुढचा पार्ट आहे क्रोमोझोम. क्रोमोझोम्स जे स्ट्रक्चर्स आहेत ते मेनली दे आर मेड अप ऑफ
न्यूक्लिक ॲसिड्स अँड प्रोटीन 1 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. दे हॅव हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स विच आर लोकेटेड ऑन देम इन द फॉर्म ऑफ DNA मोलिक्यूल. आता हे जे क्रोमोझोम्स आहेत तो प्रत्येक स्पेसीजमध्ये त्यांचा ठराविक नंबर असतो. ह्युमनमध्ये तो नंबर आहे 46 टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतात. आता हे क्रोमोझोम्स कुठे प्रेझेंट असतात तर आपला हा जो DNA आहे या ॲक्च्युली आपण जर थोडंसं मागं जाऊया तुम्हाला सांगते. तुमची जी सेल आहे सेलचा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस हा आहे असं इमॅजिन करा आणि ही सेल आहे. तर ह्याच्यामध्ये फायबरसारखे स्ट्रक्चर्स असतात ज्यांना क्रोमॅटिन फायबर्स म्हणतात. या क्रोमॅटिन फायबर्सपासून पुढे क्रोमोझोम्स हे स्ट्रक्चर फॉर्म होतात आणि त्या क्रोमोझोम्समध्ये हा DNA प्रेझेंट असतो आणि DNA मधला जीन्स हा स्ट्रक्चर जो आहे तो प्रेझेंट असतो. सो असा एक सिक्वेन्स आहे. हा क्रोमोझोम जो आहे की जो क्रोमॅटिन फायबर्सपासून तयार झाला आहे ड्युरिंग द प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन, तर त्याच्यामध्ये हिस्टोन नावाचं प्रोटीन असतं आणि DNA असतो. क्रोमोझोममध्ये हे 2 स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात. त्यानंतर हे क्रोमोझोम्स आपल्याला फक्त सेल डिव्हिजनच्या वेळेस दिसतात, इतर वेळेस दिसत नाहीत. इतर वेळेस ते फायबरच्या फॉर्ममध्ये असतात. डंबेल शेप, जसं मी आत्ता तुम्हाला डायग्राम दाखवलेली तशा प्रकारचा शेप त्यांचा असतो. आता ह्या क्रोमोझोममध्ये ही जी डायग्राम आपण बघितली तर हा जो मधला पार्ट आहे याला म्हणतात प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन किंवा त्याला दुसरं नाव आहे सेंट्रोमियर असं. ह्याच्या 2 आर्म्स असतात. याच्यामधली ही एक P आर्म आणि एक Q आर्म. शॉर्ट आर्म जी असते ती P आर्म, ही लॉंगर आर्म असते त्याला शक्यतो Q आर्म असं म्हणतात. एक लॉंग एक शॉर्ट अशा 2 प्रकारच्या आर्म्स या क्रोमोझोममध्ये प्रेझेंट असतात. ह्याची डायग्रॅम आपण बघितलेली आहेच, पुढं पण बघायची आहे. आता ह्या सेंट्रोमियरची पोझिशन कुठे असते त्याच्या बेसिसवरती ह्या क्रोमोझोम्सचं डिवायडेशन झालं 4 प्रकारामध्ये: मेटासेंट्रिक, सबमेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक आणि टीलोसेंट्रिक. हे देखील डायग्रॅम आहे पुढे, मी तुम्हाला एक्सप्लेन करतेच. ह्या फंक्शननुसार क्रोमोझोम्स काय फंक्शन करतात याच्या बेसिसवरती त्यांना सोमॅटिक आणि सेक्स क्रोमोझोम्स असं देखील म्हणलं आहे. सोमॅटिक क्रोमोझोम जे आहेत दे आर रिस्पॉन्सिबल फॉर ग्रोथ रिलेटेड किंवा बॉडी फीचर्स जे आहेत आपले ते ह्या सोमॅटिक क्रोमोझोमशी रिलेटेड असतात. व्हेअरॅज आपला सेक्स म्हणजे मेल की फिमेल हे कॅरेक्टर डिसाईड करणारे जे क्रोमोझोम्स असतात त्यांना म्हणतात सेक्स क्रोमोझोम. हे 2 प्रकार झाले. त्यानंतर क्रोमोझोम्स हे होमोलॉगस असतात किंवा हेट्रोलॉगस असतात. जसं की क्रोमोझोम जसं मी तुम्हाला सांगितलं आता एकूण 46 क्रोमोझोम असतात आणि त्याच्या एकूण 23 जोड्या असतात. आता ही एक जोडी आपण जर कन्सिडर केली, ह्यातले एक क्रोमोझोम हा आपल्याकडे जो असतो तो आईकडून आलेला आणि दुसरा बाबांकडून आलेला. तर सेम म्हणजे ह्या जोडीमध्ये ज्या क्रोमोझोम्समध्ये सेम कॅरेक्टरचे जीन्स प्रेझेंट असतात, म्हणजे जसं तुम्हाला मी मगाशी हाईटसाठी सांगितलं होतं टॉलनेस, मग सपोज या क्रोमोझोममध्ये टॉलनेससाठीचं कॅरेक्टर आहे आणि ह्या क्रोमोझोममध्ये शॉर्टनेससाठीचं कॅरेक्टर प्रेझेंट असेल तर सेम कॅरेक्टरचे 2 अपोजिट एक्सप्रेशन्स ह्या दोन्ही क्रोमोझोम्समध्ये प्रेझेंट आहेत. सो अशा क्रोमोझोम्सना आपण म्हटलं होमोलॉगस क्रोमोझोम्स. आणि ज्यांच्यामध्ये अशा प्रकारे सेम एक्सप्रेशन नसणारे क्रोमोझोम्स असतात त्यांना म्हणायचं हेट्रोलॉगस क्रोमोझोम्स. त्यानंतर DNAचं स्ट्रक्चर. DNAचं स्ट्रक्चर हे वॅटसन अँड क्रिक ह्या 2 सायंटिस्टनी तयार केलेलं होतं की ह्याच्यामध्ये हे न्यूक्लिओटाईडचं, मगाशी पण तुम्हाला मी डायग्राम काढून दिलेली होती, हे डबल हेलिक्स स्ट्रक्चर असं म्हणतात ह्याला. ही एक स्ट्रँड झाला, हा दुसरा स्ट्रँड झाला क्रोमोझोमचा DNAचा. दिस स्ट्रक्चर ॲपियर्स ॲज फ्लेक्झिबल लॅडर. आता हे प्रत्येक स्ट्रँड जो आहे तो कशाचा बनलेला आहे तर इट इज मेड अप ऑफ न्यूक्लिओटाईड. आता हा न्यूक्लिओटाईड हा काय असतो, मगाशी तुम्हाला मी 3 सांगितले स्ट्रक्चर. ह्याच्यात पेंटो शुगर असते, त्यानंतर फॉस्फेट ग्रुप असतो आणि तिसरं म्हणजे नायट्रोजन बेसेस जे असतात ते प्रेझेंट असतात. सो ह्या सगळ्यांचं मिळून जे स्ट्रक्चर बनतं त्याला म्हणायचं न्यूक्लिओटाईड. आता हा न्यूक्लिओटाईड जो आहे इट इज द युनिट, मेन जो युनिट किंवा जे मेन हेरिडिटरी कॅरेक्टर्स जे असतात ते DNAचे असतात विच इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओटाईड. मग ह्याची जर समजा आपल्याला डायग्रॅमॅटिक जर दाखवायचं झालं तर मग अशी मी जसं दाखवलं A डबल बॉन्ड T हे आपले झाले नायट्रोजन बेसिस. या नायट्रोजन बेसिसला अटॅच असते पेंटो शुगर
आणि ह्या पेंटोज शुगरला अटॅच असतात फॉस्फेट ग्रुप. सो हे एक स्ट्रक्चर बनलं, हा एक न्यूक्लिओटाईड झाला. इकडं दुसऱ्या स्ट्रँडला अशाच प्रकारे दुसरा न्यूक्लिओटाईड. अशा पद्धतीनं हे DNAचं स्ट्रक्चर एक रफली आपल्याला सांगता येईल. त्यानंतर नायट्रोजनस बेस फॉस्फोरिक ॲसिड आणि शुगर हे जसं तुम्हाला आत्ता दाखवलं त्याला म्हणतात न्यूक्लिओटाईड. 4 प्रकारचे नायट्रोजन बेस असतात. ॲडेनिन, ग्वानिन ज्यांना प्युरिन्स म्हणतात, जसं आत्ता मी दाखवलं होतं A डबल बॉन्ड T G ट्रिपल बॉन्ड C. ह्यातला ॲडेनिन आणि ग्वानिन हे प्युरिन्स आहेत आणि थायमिन अँड सायटोसिन ह्यांना पायरिमिडिन्स म्हणतात. ॲडेनिन ऑलवेज पेअर्स विथ थायमिन आणि ग्वानिन ऑलवेज पेअर्स विथ सायटोसिन. आता RNAचं स्ट्रक्चर. RNAच्या स्ट्रक्चरमध्ये हा स्मॉलेस्ट ग्रुप किंवा स्मॉलेस्ट युनिट असतं. ह्याच्यामध्ये पण रायबोज शुगर प्रेझेंट असते, फॉस्फेट मोलेक्यूल असतो आणि आत्ता जे दाखवले ते तसेच नायट्रोजन बेसेस असतात. फक्त ह्याच्यामध्ये ॲडेनिन युरॅसिल ऐवजी म्हणजे DNA जसा थायमिन होता त्या थायमिनच्या ऐवजी इथे असतो युरॅसिल. हा एकच फरक ह्यांच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला सांगता येईल. त्यानंतर हे मॅक्रो मोलेक्युल्स म्हणजे अनेक RNA मोलेक्यूल एकमेकांशी कनेक्ट होतात आणि लार्जर मोलेक्युल्स तयार होतात. आणि हे झाले तुमच्या प्रॅक्टिसमधले क्वेश्चन्स. ह्या क्रोमोझोमचे नेम्स मेटासेंट्रिक, सबमेटासेंट्रिक, टिलोसेंट्रिक आणि ॲक्रोसेंट्रिक हे प्रॉपर नेम्स आहेत. त्यानंतर सम प्लांट्स आर टॉल व्हाईल सम आर डॉर्फ. हे मगाशी जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं की हाईट कशी डिपेंड करते, तर ते याचं एक्सप्लेनेशन इथं आपल्याला सांगायचं आहे. फिल इन द ब्लँक हे नंबर ऑफ क्रोमोझोम्स तुम्हाला विचारलेले होते, तो मी डायरेक्ट इथे पुट केलेला आहे. त्यानंतर लेबल द डायग्रॅम. ही डायग्रॅम आहे आणि हे त्याची नावं आहेत. अशा पद्धतीनं तुम्हाला नावं द्यायची आहेत. दुसरी एक डायग्रॅम दिलेली आहे, हे त्याचे एक्सप्लेनेशन किंवा आन्सर आहे. त्यानंतर डायग्रॅम तुम्हाला ही दिलेली आहे आणि त्याच्याशी रिलेटेड हे क्वेश्चन्स विचारलेले आहेत की ही कुठली डायग्रॅम आहे, तर DNA स्ट्रँडची डायग्रॅम आहे. याच्यामध्ये 2 पॅरलल स्ट्रँड्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स आर कॉइल्ड अराउंड ईच अदर, तर त्याला म्हणतात डबल हेलिकल स्ट्रक्चर. हे जे स्ट्रक्चर आहे इट इज कॉल्ड ॲज डबल हेलिकल स्ट्रक्चर. त्यानंतर नायट्रोजन बेसेस जे आहेत त्यांची नावं इथे लिहिली आपण. ईच स्ट्रँड ऑफ DNA इज मेड अप ऑफ न्यूक्लिओटाइड्स असं तुम्ही सांगाल. त्यानंतर पेंटोज शुगर आणि फॉस्फेट ग्रुप. को रिलेशन विचारलंय. ॲडेनिन जर थायमिनशी पेअर होत असेल तर ग्वानिन विल पेअर विथ सायटोसिन, ही को रिलेशन झालं. त्यानंतर आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ RNA. हे 3 RNA आहेत. पहिला जो आहे तो mRNA, दुसरा rRNA, तिसरा tRNA. त्यानंतर ओके, हे आपले सगळे क्वेश्चन्स इथे कंप्लीट झाले तुमच्या ॲक्टिव्हिटी शीटमधले. फर्स्ट ॲक्टिव्हिटी शीट जी आहे अशाच प्रकारे तुमच्यासाठी सेकंड ॲक्टिव्हिटी शीट पण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊन येत आहे. आज इथेच थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय.